नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। नेमकी शासन निर्णय GR हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट, संपूर्ण GR काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्यातील जे काही आपल्या गरजू महिला असणार आहेत यांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो, यामध्ये अगोदरची जी काही संख्या होती मित्रांनो लाभार्थ्यांची, त्या संख्येत ही वाढ झालेली आहे। ते सर्व आपण समोर पाहणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा स्किप करू नका। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक म व बा 2024/ प्रत क्रमांक 178/ कार्य 2 असा हा आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजीचा हा जो काही GR आहे तो आलेला आहे। मित्रांनो, चला तर जरा वेळ न घालवता आपण संदर्भ आणि त्यानंतर आपण प्रस्तावना पाहूयात आणि नंतर मग शासन निर्णय हा समजून घेऊयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक महिला व बालविकास विभाग 2024/ प्रत क्रमांक 22/ कार्य 2 दिनांक 8/7/2024 असा हा आहे। त्यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक म व बा 2024/ प्रत क्रमांक 178/ कार्य 2 दिनांक 31/7/2024 दिनांक 13/9/2024 व दिनांक 16/9/2024 असा हा आहे। त्यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/9/2024 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त। त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त महिला व बालविकास पुणे यांचे पत्र क्रमांक महिला व बालविकास आदेश /म/वी/का 6/ पिंक गुलाबी ई-रिक्षा खरेदी /2024 ते 25/58-55 दिनांक 13/9/2024 असा हा आहे। त्यानंतरचा शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की गृह विभाग शासन निर्णय क्रमांक MVR 0515/ प्रत क्रमांक 262/ परी 2 दिनांक 2/9/2016 असा हा आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण प्रस्तावना आणि नंतर मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, प्रस्तावना समजून घेऊयात। राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा योजना 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे। मित्रांनो, 8 जुलै 2024चाही जो काही व्हिडिओ आहे तो आपण यापूर्वी अपलोड हा केला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्यनियमावली व त्यान्वये दिलेले अनुदेश मधील भाग 3 मंत्रिपरिषदेची आणि मंत्रिमंडळाची कार्यपद्धती नियम 29(1) नुसार माननीय मुख्यमंत्री महोदय यांची मान्यता प्राप्त झाली आहे। त्यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीतील सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। नेमकी ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे, किती जागांमध्ये वाढ ही झाली आहे ते सर्व आपण समोर पाहूयात। आता शासन निर्णय दिनांक 8 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये 17 प्रमुख शहरात राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या 17 शहरांपैकी मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत असलेले 7 शहरातील 4400 लाभार्थी संख्या पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, पिंपरी, अमरावती, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या 10 शहरात पुढील प्रमाणे विभागण्यात येत आहे। मित्रांनो, तुमच्याही लक्षात आले असेल की एकूण जे काही 17 शहरे होते त्यापैकी जे काही मुंबई व महानगर प्रदेशाअंतर्गत जे काही 7 शहरातील जे काही 4400 जे काही लाभार्थी संख्या जे काही होते ती लाभार्थी संख्या आता पुणे, नाशिक,
नागपूर, अहमदनगर, पिंपरी, अमरावती, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या 10 शहरामध्ये विभागण्यात येत आहे। म्हणजे की ती 4400 जी काही संख्या आहे ती समोर डिवायडेड ही होणार आहे। पाहूयात नेमकी कुठल्या कुठल्या शहरामध्ये कितीनी वाढ ही झालेली आहे ते सर्व आपण समोर पाहूयात। चला तर मित्रांनो, हा संपूर्ण तक्ता आपण समजूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर जरा वेळ घालवता हा तक्ता समजून घेऊयात। यामध्ये शहर दिले आहेत आणि या पहिल्या तक्त्यामध्ये पूर्वीची लाभार्थी संख्या आणि शेवटच्या तक्त्यामध्ये सुधारित लाभार्थी संख्या ही दिली आहे। यामध्ये सर्वात पहिले जे काही शहर आहे ते म्हणजे की पुणे। यामध्ये पूर्वीची जी काही लाभार्थी संख्या जी काही होती ती म्हणजे की 1400 एवढी ही होती आणि आता सुधारित लाभार्थी संख्या जी काही आहे ती म्हणजे की 2800 एवढी ही झाली आहे। आणि यानंतरचे जे काही दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे ते म्हणजे की नाशिक। यापूर्वीची जी काही लाभार्थी संख्या होती ती म्हणजे की 700 एवढी ही होती आणि आता सुधारित लाभार्थी संख्या जी काही आहे ती म्हणजे की 1000 एवढी ही झाली आहे। यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाला जे काही आहे शहर ते म्हणजे की नागपूर। पूर्वीची जी काही लाभार्थी संख्या होती ती म्हणजे की 1400 एवढी होती आणि आता सध्या जी काही सुधारित लाभार्थी संख्या आहे ती म्हणजे की 2000 एवढी ही झाली आहे। यानंतरचा चौथ्या क्रमांकाला जे काही शहर आहे ते म्हणजे की अहमदनगर। अहमदनगरची जी काही संख्या होती या आधीची ती म्हणजे की 400 ही होती आणि या शासन निर्णयाद्वारे जी काही वाढीव जी काही झालेली आहे ती म्हणजे की 600 एवढी ही झाली आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड, अमरावती आणि चिंचवड या तिन्ही जे काही शहर होते यामध्ये जी काही एकूण संख्या जी काही होती ती म्हणजे की 300 अशी 900 ही होती आणि या शासन निर्णयाद्वारे जी काही वाढून ही जी काही झालेली आहे ती म्हणजे की प्रत्येकी 200-200नी वाढलेली आहे। 600 अशी ही झालेली आहे। म्हणजे की एकूण या 3 शहरामध्ये प्रत्येकी डबलने ही वाढलेली आहे। 300वरून 600 एवढी ही झाली आहे। यानंतरचे 8व्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी जी काही एकूण लाभार्थी संख्या जी काही ठरलेली होती ती म्हणजे की 400 एवढी ठरलेली होती आणि आता ती वाढून 600वर झाली आहे। यानंतर 9व्या क्रमांकाला जी काही लाभार्थी संख्या जे काही होती शहर जे काही आहे ते म्हणजे की कोल्हापूर हे होते आणि त्यांची जी काही संख्या होती कोल्हापूरमधील ती म्हणजे की 200 एवढी ही होती आणि आता वाढून जी काही झालेली आहे ती 600 एवढी ही झाली आहे। आणि यानंतरचे शेवटचे जे काही 10व्या क्रमांकाचे शहर आहे ते म्हणजे की सोलापूर। पूर्वीची जी काही लाभार्थी संख्या होती ती म्हणजे की 200 आणि वाढून जी काही झालेली आहे ती 600 एवढी ही झाली आहे। अशी एकूण जी काही पूर्वीची लाभार्थी संख्या जी काही होती ती म्हणजे की 5600 एवढी होती आणि सुधारित लाभार्थी संख्या जी काही आहे एकूण ती म्हणजे की 10000 एवढी झाली आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की जी काही वाढीव संख्या जी काही होती 4400 ही हे जे काही 10 शहर आहे यामध्येही याप्रमाणे डिवायडेड होऊन आलेले आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। सदर योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाअंतर्गत पुरवठा होणाऱ्या पिंक ई रिक्षा उपरोक्त 10 शहरातील सर्व भागात चालविण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे। तसेच संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयानुसार व मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 74(1) मधील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण क्षेत्रा व्यतिरिक्त उर्वरित सर्व क्षेत्रांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांना कंत्राटी वाहतूक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॅरेज या संदर्भात परवाना देण्याचे अधिकार असल्याने त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ई रिक्षा संदर्भात परवाने देताना परिशिष्ट अ मधील धोरण त्यामधील सर्वसाधारण अटी शर्यती विचारात घेऊन कारवाई करावयाची आहे। सबब उपरोक्त 10 शहरांशी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याबाबतचे उचित आदेश निर्गमित करण्याची कारवाई करावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की 202409251914018830 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे तो क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ती करू शकता। आणि जर का करायला जमला नाही, तुम्हाला डाउनलोड करायला हा जो काही GR आहे तो जमला नाही, तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही हा जो काही GR आहे तो डाउनलोड हा करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच
महत्त्वाचं असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड GR जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.